सुपारीबाज, पेंटर, अजून काय काय. महाराष्ट्रामध्ये सुपारी घेऊन त्या वाजवणारा नेता, डिलिंग, ड्रामेबाज, अशा पद्धतीची काही विरोधकांकडून टीका राज ठाकरे यांच्यावरती करत असतात. सोशल मीडियावरती एखाद्या राज ठाकरे यांच्या व्हिडिओच्या खाली अशा पद्धतीचे अपशब्द वापरणारी काही मोजकीच टाळकी त्या ठिकाणी असतात. मुळात ह्या नालायक लोकांची चूक नाही, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात असो किंवा देशाच्या राजकारणामध्ये राजकारण करत असताना किंवा मोठं कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्याला विरोध हा नेहमी होतच असतो. अगदी देशाची स्वातंत्र्य लढ्याची आपण चळवळ पाहिली किंवा शिवछत्रपतींचा काळ पाहिला तर आपलीच लोक आपल्यास फितूर होत होती, आपलीच लोक आपली बदनामी करत होते. आणि त्यामुळं हे सदैव वर्षानुवर्ष ह्या विरोध, ह्या आपल्याच माणसांची टीका चालू राहणार आहेत. परंतु आज याच्यावरती मला स्पष्ट बोलावंसं वाटलं म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, राजकारणामध्ये स्थिर राहायचं असेल, राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर कोणत्या तरी एका पक्षाचा, कोणत्या तरी एका मोठ्या राजकीय नेत्याचा, मग तो राज्य पातळीवरील असो किंवा देश पातळीवरील, त्याचा आडोसा घेऊनच राजकारण करणाऱ्याचा जे ओढा जास्त आहे अशा माणसांचीच त्या ठिकाणी जास्त गर्दी आहे. परंतु या सर्व गर्दीला ओलांडून स्वतःचं स्थान निर्माण करायचं, आपण स्वतः इतरांचा आडोसा कशा पद्धतीने बनता येईल आणि आपल्या आडोशाखाली अनेक नेते कसे घडतील हा विचार करणारे खूप कमी राजकारण सद्यस्थितीला देशामध्ये राहिलेले आहेत. आणि या सर्व राजकारणामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वात प्रथम त्या ठिकाणी नाव येतं ते म्हणजे राज ठाकरे. अनेक संध्या होत्या, अनेक पर्याय होते. महाराष्ट्राचा तरुण 35-36 वर्षाचा तरुण ज्याच्यापुढं अनेक त्या ठिकाणी ऑप्शन्स होते. महाराष्ट्राच्या तरुणांच्या मध्ये प्रचंड क्रेज होती, जी क्रेज माणसाला 50-55 वयाच्या 50 नंतर 60 नंतर येत नाही. ती क्रेज राज ठाकरे यांना वयाच्या 30-35 मध्ये होती. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांना मानणारा प्रचंड तरुण युवा वर्ग तयार झाला होता. आणि त्यामुळं प्रचंड मोठा आकर्षक असलेला व्यक्तिमत्व, तगडा वक्ता, महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावरती गारुड गाजवणारा नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळं राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेस असेल, शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अशा कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये जाऊन त्यांना मानाचं स्थान, मानाचं पद, अगदी मुख्यमंत्री पदसुद्धा त्या ठिकाणी काही तडजोडीतून त्यांना मिळालं असतं. परंतु राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षात जाणं पसंत केलं नाही, कारण वेगळी माणसं, जगावेगळी माणसं, जगराहाटीपासूनची वेगळी माणसं ही वेगळा विचार करतात आणि ती त्यांच्या विचारानं चालतात. आणि म्हणून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. हा पक्ष स्थापन झाल्यानंतर सुद्धा अनेक अडचणी आल्या. अनेक जणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महिना 2 महिने टिकेल आणि त्यानंतर हा पक्ष संपून जाईल अशा पद्धतीचं भविष्यवाणी त्या ठिकाणी वर्तवल्या. अनेक अडचणी आल्या, अनेक केसेस राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांवरती टाकल्या. परंतु या सर्व गोष्टींना, या सर्व अडचणींना झुगारून राज ठाकरे यांनी वयाच्या 38-39व्या वर्षी ज्या ठिकाणी तरुणांचं राजकारण सुरू होतं त्या वयामध्ये 13 आमदार, नाशिक महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 नगरसेवक, पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अगदी नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ताब्यात घेतल्या. हे अचाट यश होतं, हे अपाट यश होतं. परंतु हे तितकंच सत्य आहे की कोणताही पक्ष स्थापन केल्यानंतर नक्कीच पहिल्या काही काळामध्ये यश जरी आलं तरी तो पक्ष तळागाळामध्ये पोहोचायला, ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला संघटना बळकटीला दशकानुदशकं जावी लागतात. आणि त्यानंतर तो पक्ष खऱ्या अर्थानं कुठेतरी स्ट्रॉंग होतो. आणि त्याच पद्धतीचं मनसेच्या बाबतीतही घडलं. राज ठाकरे यांची पॉप्युलरिटी आजही कमी झाली नाही, परंतु काही ठिकाणी संघटना मजबूत असावी लागते, काही ठिकाणी एकट्या नेतृत्वाला मर्यादा येतात. आणि त्यानंतर 2013 पासून मोदी लाट आली, त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्षांचं नुकसान झालं, अगदी मनसेचं सुद्धा. आणि तिथून रहाट लागत गेली आणि आज ही मनसे पक्ष महाराष्ट्रात संघर्ष करतोय. मुळामध्ये स्वतः पक्ष स्थापन करणं 17-18 वर्ष विना सत्तेचा विरोधी पक्षामध्ये राहून तो
पक्ष चालवणं किती अडचणीची आणि किती अवघड गोष्ट आहे हे या टीकाकारांना कळायला हवं अशी माझी अपेक्षा आहे. कारण ग्रामपंचायत सदस्य जर का व्हायचं म्हटलं तरी किती वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करावं लागतं. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आर्थिक गणितं आली, सामाजिक, जातीची गणितं, सर्व गणितं त्या ठिकाणी सोडवून मग कुठंतरी विजयाच्या मार्गावरती आपण जात असतो. आणि मग 17-18 वर्ष कोणतीही सत्ता नाही, कोणतंही सत्तेचं लाभाचं पद नाही. हे असं असताना सुद्धा वर्षानुवर्ष त्याच जंगी सभा, तेच जंगी मेळावे, तीच क्रेज, तीच शिवाजी पार्कवरती राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी जमलेली मराठी माणसांची गर्दी, लक्ष लक्ष श्रोते आणि एकच वक्ता. हे अफाट आहे, हे अचाट आहे. नक्कीच सत्ता येत असते, जात असते, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काय दिलं महाराष्ट्राला? सर्वात प्रथम महाराष्ट्राला दिलं मराठी भाषेवरती, आपल्या माणसांवरती प्रेम करायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिकवलं. मराठी भाषा दिन आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हता आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि उद्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिन पुढच्या वर्षापासून साजरा होऊ लागला. महाराष्ट्रामध्ये रेल्वेची भरतीची परीक्षा अनेक तरुणांना माहीत नव्हती. ती परीक्षा मातृभाषेमध्ये घेण्यासाठी मनसेनं आंदोलनं केली आणि ममता बॅनर्जींना सुद्धा निर्णय घ्यावा लागला. आज जी काही रेल्वेची परीक्षा होते ती मराठीमध्ये होण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मराठी पाट्या असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये मराठी तरुणांना रोजगार असेल, ह्या गोष्टी कोणामुळे मिळाल्या? तर ह्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे मिळाल्या. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं यश नाही का? ज्यावेळेस मुंबईमध्ये ज्या काही धर्मांध अवलादींचा त्या ठिकाणी दंगल माजवली, महाराष्ट्रातील मराठी पोलीस तरुणींच्या गुप्तांगावरती त्या ठिकाणी हात टाकण्यात आला. त्यांच्या विरोधामध्ये पहिला मोर्चा काढणारी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. त्याचबरोबर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, तरुणांसाठी ब्ल्यूप्रिंट मांडणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा देशातील पहिलाच पक्ष आहे. त्यामुळं यश अपयश मतांचं राजकारण हे वेगळं असतं. त्या मतांच्या राजकारणामध्ये विजय मिळवायला नक्कीच उशीर होत असतो. अगदी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा 20-22 वर्ष घालवावी लागली. त्यानंतर कुठे एक एक आमदार शिवसेनेचा निवडून येऊ लागला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आज 18 वर्षाची आहे. मनसे आज कात टाकायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेचं संघटन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आता सद्यस्थितीला विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत स्ट्रॅटेजिक पद्धतीनं त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरते. आणि त्यामुळं सर्वात मनसेचं मोठं यश काय? जर आज सद्यस्थितीला विधानसभेला मनसे उतरत असताना जे काही मनसेचे उमेदवार असतील ते मनसेचे उमेदवार मनसे पक्षामध्ये घडलेले आहेत, कोणतेही आयात केलेले उमेदवार नाहीत. कितीतरी नावं आहेत जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या महाराष्ट्राला नेतृत्व दिली. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, त्याचबरोबर साईनाथ बाबर, पुण्याचे वसंत मोरे जे की सद्यस्थितीला पक्ष सोडून गेले, विदर्भामध्ये राजू उंबरकर, कोकणामध्ये वैभव खेडेकर, ठाण्यामध्ये अविनाश जाधव, अभिजितजी पानसे, पंढरपूरचे दिलीप बापू धोत्रे, नवी मुंबईचे गजानन काळे, किती असंख्य नाव आहे. छत्रपती संभाजीनगरचे सुमितजी खांबेकर, प्रकाशजी महाजन, हे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहेत. आपल्या बीडचा तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष सोमयंत धस, साताऱ्याचे धैर्यशील पाटील, सांगलीचा तानाजी सावंत, पुण्याचे अगदी त्या ठिकाणी किशोरभाऊ शिंदे असतील, अजय शिंदे असतील, अनेक नेतृत्व बाबू वागसकर असतील, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देणगी आहे. आणि त्यामुळं टीका करत असताना कुठेतरी विचार करायला हवा. जे महाराष्ट्राच्या भल्या भल्या नेत्यांना जमलं नाही, भल्या भल्यांना जी गोष्ट साध्य करता आली नाही ती राज ठाकरेंनी साध्य केली. कोणताही पक्ष न फोडता, कोणतेही चिन्ह न हिसकावून घेता स्वतःचा पक्ष स्थापन करून महाराष्ट्रातल्या तरुणांना, विस्थापित तरुणांना संधी देण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. नक्कीच एकामेकाचे वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु महाराष्ट्राविषयी दिलेले योगदान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रातली असलेली भूमिका हे विसरता कामा नये. तरच कुठंतरी मराठी माणूस मराठी माणसाला साथ देईल आणि हा महाराष्ट्र पुढे जाण्यास वेळ लागणार नाही. धन्यवाद.